नमस्कार. मी अमोल कुमार वाघमारे. नवी मुंबई महानगरपालिका संचलित PM श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रबाळे, PM श्री शाळा आपली झालेली आहे आणि त्या अंतर्गत विविध मान्यवरांच्या आपल्याला ज्या मदती होत आहेत त्या मदतीमध्ये सर्वात महत्त्वाचा जर वाटा कुणाचा असेल तर ते सिमन्स कंपनीचा आहे. आणि त्या सिमन्स कंपनीमधील कामगारांची जी संघटना आहे, कामगार युनियन जी आहे, त्या कामगार युनियनच्या माध्यमातून आपल्या शाळेला जवळपास 20 संगणक आणि त्याचबरोबर त्या संगणक शिकवण्यासाठी शिक्षिका हे सगळं आपल्याला पुरवण्याचं काम सिमन्स एज्युकेशन अँड ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला ते मिळालेलं आहे. आणि त्याच अंतर्गत आज त्या कंपनीचे त्या कामगार युनियनचे सेक्रेटरी आदरणीय गिरीश आष्टेकर सर हे आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सुरुवातीला आपल्या सर्वांच्या वतीनं मी गिरीश सरांचं सर आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, सिमन्स कंपनी आमच्या गेटला लागूनच आहे आणि त्याचबरोबर एक वेगळा ऋणानुबंध तुमचा आणि आदरणीय सोमोने साहेबांचा आहे. तुमची आणि साहेबांची भेट कशी झाली आणि सिमन्स आणि आपण मिळून एकत्रित काम करूया अशा पद्धतीची जी साथ साहेबांनी तुम्हाला दिली त्याला तुम्ही कशा पद्धतीने प्रतिसाद दिला? काय की आम्ही गेले 20 वर्ष आमची जी संस्था आहे ऐक्य एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट याच्या माध्यमातून आम्ही संगणक प्रशिक्षणाचं काम करतोय. ठाणे महापालिका शाळेत आम्ही केलं आणि मग मागे नेहमी ह्या शाळेचा आवाज यायचा की आपल्या मागे जी शाळा आहे. आणि मग असंच चर्चा करता करता आम्ही ह्या राजश्री छत्रपती शाहू महाराज शाळेबद्दल ऐकलं आणि आमचं जरा कुतूहल वाढलं. शाळेचा आवाज वाढत होता, शाळेची बिल्डिंग मोठी वाढत होती आणि एके ठिकाणी पटसंख्या कमी होते शाळांची. हे साफ खोटं ठरवणारी ही तुमची शाळा आहे. आणि त्यावेळेला आम्हाला कळलं की बाबा हे कोणतरी सोनवणे नावाची व्यक्ती काहीतरी इथे करते. मग आता अर्थात जिकडे विहीर असतं तिकडे माणसं जाणारच ना. आणि मग तिथे आम्हाला वाटलं ना, म्हणजे मला खरं सांगू आम्हाला आठवतच नाही आम्हाला सोनवणे साहेब कधी भेटलेत ते. आम्हाला असं वाटतं की आमची आणि सोनवणे साहेबांची ओळख होतीच असं आम्हाला वाटतंय. कारण तुमच्या पुढच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगेन की ते कसं काय काय उलगड गेलं. पण त्यांची जी एक त्यांच्यामध्ये जी एक आतमध्ये जी एक खुमखुमी होती ना की माझ्या शाळेला माझ्या मुलांना सगळ्या गोष्टी ज्या बेस्ट ऑफ बेस्ट आहेत त्या मिळाल्या पाहिजेत. त्याच्यामुळेच आम्ही आज इकडे आहोत. अगदी खरं आहे. हो, हे शक्य आहे. परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे हे ब्रीद वाक्य आदरणीय सोनवणे साहेबांचं आहे आणि त्याच माध्यमातून आपण आपल्या या शाळेचा जो विकास आपल्याला झालेला दिसतोय, कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि त्याचबरोबर मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळावं म्हणून खरं तर आपल्याशी आम्ही हितगुज साधतोय आणि त्याच अनुषंगाने ही चर्चा आता आपण पुढे घेऊन जाऊया. सर, आपल्या कंपनीबद्दल सुरुवातीला मला सांगा की आपली सिमेंट्स कंपनी कशा पद्धती, काय तुमचं उत्पादन आहे? आमची कंपनी ही जवळजवळ गेली 7 दशकापेक्षा जास्त ही भारतात आहे आणि संपूर्ण जगामध्ये बघितलं तर जवळजवळ 150पेक्षा जास्त देशांमध्ये या सिमेंट्स कंपनीचं अस्तित्व आहे. आमची कंपनी सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे ते वीज निर्मितीपासून, वीज वहनापासून, विजेमधली सुरक्षा या गोष्टी आहेतच. त्याचबरोबर रेल्वे आपली जी चालते बरोबर, त्या रेल्वेच्या इंजिन्स, रेल्वेचे सिग्नल्स, रेल्वेच्या सगळ्या सुरक्षा प्रणाली इथपासून ते तुम्ही क्षेत्र विचारायचं की ह्या क्षेत्रात सिमेंट्स आहे का, तर त्या क्षेत्रात सिमेंट्स आहे. आणि सिमेंट्स म्हणजे क्वालिटी, सिमेंट्स म्हणजे चांगलं प्रॉडक्ट आणि अर्थात त्याच्यामध्ये काम करणारी आमची युनियन जी आहे त्याच्यामुळे आम्ही पण चांगल्याच गोष्टीची कास धरतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की आपण कम्प्युटर सेंटर पण चालू करताना असं लेचेपेचं काही काम केलं नाही. आम्ही जसं सिमेंट्सचं प्रॉडक्ट वर्षानुवर्ष टिकतं तशी ही सिमेंट्स आमची संघटना आहे, सिमेंट्स वर्कर्स युनियन, ही 60 वर्ष टिकलेली आहे. तसं आमचं आहे की एकदा कुठलाही संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू झाला तर तो किमान 5 वर्ष चालला पाहिजे. पण इकडे आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की हा 50 वर्ष अजून चालेल. अगदी खरं आहे सर. आपल्यासारखे मदत करणारे लोक आहेत म्हणून तर आपली ही शाळा नावारूपाला आज येताना दिसते. खऱ्या अर्थानं आता 21वे युग आहे आणि 21व्या युगामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी याच्यामध्ये येऊ घातलेलं आहे. त्या अनुषंगानं आपली जी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठी तुम्ही काय सूचना द्याल, काय सांगाल? एक तर बघा, आपल्याला आवडो किंवा न आवडो कृत्रिम बुद्धिमत्ता जे म्हणतात आता त्याचे दूरगामी परिणाम आहेत. पण जी नवीन आपली जी पिढी आता घडते म्हणजे त्यांना आता जनरेशन काहीतरी अल्फा म्हणतात का काहीतरी बीटा म्हणतात, काहीतरी आहे जेन झी म्हणतात. आता जेन झी नंतर आता अल्फा म्हणतात. तर ह्यांना रोजच्या आयुष्यात
संगणकाशिवाय पर्याय राहणार नाही. आणि ही पावलं आमचे आमचे जे दिवंगत आमचे जे सेक्रेटरी आहेत होते उदय माले, त्यांनी ओळखलेलं की पुढचा काळ हा फक्त संगणकाचा असणार आहे. आणि मला वाटतं की बऱ्याच नेत्यांनी पण सांगितलेलं आहे की ह्याच्यापुढे सुशिक्षित म्हणजे काय, तर त्याला संगणक चालवता येईल तो सुशिक्षित. आता आज तुम्हाला बाकी काही कळलं नाही तर आपली सगळी मुलं बघा फटाफट ॲप बीप उघड नाही करणार. पण आता त्याच्यापेक्षा हे मला वाटतं मुलांनी ते बघितलं पाहिजे की ह्याचा वापर किती चांगल्या जबाबदारीने आपल्याला करता येईल, किती चांगल्या संरचनेसाठी, चांगला देश उभा करण्यासाठी, चांगला नागरिक बनण्यासाठी ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा उपयोग करता येईल, संगणकाचा कसा उपयोग करता येईल तो बघितला पाहिजे. आणि मला वाटतं मुलांनी, आता मुलांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहेत, ही मुलं एकदम चपळ आहेत. म्हणजे पहिले आपण धडा वाचून सगळं शिकत होतो, आता ते कुठली एक गोष्ट काढून तेवढंच माझं बाबा तेवढ्याचाच अर्थ काय आहे तेवढ्याच त्यांना कळू शकतो, त्यामुळे त्यांचं वाचन कमी होणार आहे. तर त्या मुलांनी ते वाचन जे त्यांचं कमी होणार आहे त्याच्यामुळे त्यांचा जो सोशल कोशंट आहे, सामाजिक भान आहे, ते सामाजिक भान पण त्यांनी ह्या आत्ताच्या नवीन संगणकाच्या शिक्षणाबरोबर पण त्यांनी जोपासलं पाहिजे की जेणेकरून ते चांगले नागरिक बनतील आणि देशाच्या बांधणीसाठी ते सगळे अग्रेसर राहतील. कारण आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे तर त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ह्या संगणकाचा म्हणजे संगणक म्हणजे सगळं आहे ना, मोबाईल संगणक आहे, म्हणजे आता कुठे संगणक नाही असं नाही आहे. तर त्याच्यातून बेरोजगारी पण वाढेल. परंतु हे सगळं करत असताना ह्याचा बॅलन्स कसा होईल याचं भान या नवीन पिढींनी ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना म्हणजे ही सगळी रोपटी आहे, त्यांना आपण चांगलं पाणी यांचं चांगले खत त्यांना आपण टाकलं पाहिजे. अगदी खरं आहे सर. म्हणजे त्याच हेतूनं तुम्ही आता फक्त नवी मुंबई नाही, ठाण्यामध्ये अगदी उरण पण आम्ही गेलो, दिगोड्याच्या शाळेत पण आम्ही गेलेलो आहे तिकडे. काय नेमकी सिस्टम आहे, आपण कशा पद्धतीने प्रोव्हाइड करतो? आम्ही काय करतो की जनरली आम्ही असं करतो की आम्ही शिक्षणावरती पहिले फोकस ठेवतो. कारण तुम्ही कोणी काही पैसे मागितले ना किंवा मला जेवायला काहीतरी द्या, तर त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला शिक्षण दिलं ना तो स्वतः आत्मनिर्भर स्वतः होऊ शकतो. आणि त्याच्यातून आम्हाला असं वाटलं की आपण एक शिक्षणावरती पहिले फोकस ठेवतो, मग संगणक शिक्षणावरती. तर आम्ही जनरली काय करतो की शाळेनी आता तुमची शाळा तर म्हणजे तुमच्या शाळेबद्दल काय बोलत बसलं तर मला वाटतं एक दिवस अजून पुरणार नाही. तो निबंधच लिहावा लागेल की इतर शाळा आणि तुमची शाळा, तर तो प्रश्नच नाही. आता एवढं मोठं सभागृह कुठल्या शाळेला आता शोधावं लागेल. तर आम्ही काय करतो की संगणक त्याचबरोबर त्या वर्गाचं, कारण आम्ही आमचे जे सगळे ट्रस्टी आहेत, आमचे अशोक राणे साहेब आहेत किंवा मनोज मोहिते, आमचे सगळे लोक जे आहेत सगळे काम करतात, ते आम्ही इलेक्ट्रिकल सेफ्टीच्या कंपनीत काम करतो. बरोबर. तर आम्ही काय करतो की पहिले शाळेच्या वर्गामध्ये इलेक्ट्रिकल वायरिंग बरोबर आहे का, इथपासून त्याच्यामध्ये लिकेज आहे का, हे सगळं बघून आम्ही संगणक कक्ष उभारतो. आणि उभारून बाबा आता दिले संगणक, आता तुम्ही तुमचं बघा असं नाही. आम्ही त्याच्याबरोबर शिक्षक पण करतो. मग अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमामध्ये कसा बदल करता येईल, मग अगदी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी झालं किंवा मध्ये शाळा सुरू झाली 8वी 9वी 10वी झालं, ते करत असताना त्याचबरोबर त्याच्यात अजून काय काय नवीन करता येईल का, हा आम्ही प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आता तुमच्या शाळेत सोनवणे साहेबांनी ह्याला पकड त्याला पकड सगळ्यांना पकडून काय ह्या शाळेला वेगवेगळ्या म्हणजे अगदी सोलार पॅनल सकट तुम्ही सगळं केलेलं आहे. तर पण काही शाळांमध्ये बेसिक गोष्टी नसतात की मुलांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नसतं. म्हणजे एका शाळेत आम्हाला सांगितलेलं आम्हाला लॅपटॉप द्या, आम्ही बोललो लॅपटॉप देणार नाही. कारण शाळा आम्ही बघत होतो, मी बोललो तुमच्या शाळेत मुलांना प्यायला स्वच्छ पाणी आहे का, ते बोरिंगचं पाणी होतं आणि असं होतं. मी आता शाळेचं कुठलं नाव नाही घेत, बोललं बोरिंगचं पाणी जर मुलं पित असतील, उन्हाळ्याच्या दिवसात ह्या मुलांचे पोटं बिघडतील, तर पोट नीट राहणार नाही तर संगणक काय चालवणार तुम्ही. मग आम्ही तिकडे त्यांना जलशुद्धीकरणाचा एक हे बसून दिला, 2 वर्षाचा AMC करून दिला, आता पुढे तुम्ही ते चालवा असं आम्ही त्यांना सांगितलं की म्हणजे जेणेकरून शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे त्याच्यात. आता आम्ही काय फार मोठी आम्ही लोक नाही आहोत, आम्ही फार छोटे आहोत पूर्ण आपल्या देशाच्या गरजेच्या मनाने. पण तुमच्या शाळेत आल्यानंतर आम्हाला ती गोष्ट करावी लागली. अगदी बरोबर. पण तुमच्या शाळेत आल्यानंतर ते संगणक 20च्या 20 पूर्ण संगणक कसे नीट चालतील, आमच्या शिक्षिका तुम्हाला कशा नीट येऊन शिकवतील आणि तुम्ही त्याचं नेहमीच आमच्याकडे गुणगान केलं, त्याच्यामुळे आम्हाला तीही काळजी नाही. तुमच्या शाळेत
आमचे लोक जेव्हा येतात तेव्हा त्यांच्याकडून म्हणजे आम्हाला चांगलाच Feedback. प्रतिसाद नेहमी मिळतो. अगदी. म्हणजे आम्हाला तुमच्या शाळेत आलं आणि कोणी आमच्याकडे बघितलं नाही असं होतच नाही. अगदी करायचं. म्हणजे आता तुम्ही तुमच्या सांगण्यात आलं की इथं जी रिक्वायरमेंट त्या शाळेला आवश्यक आहे, शाळा तर मागतेच, पण तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की ह्या शाळेत हे कमतरता आहे, हो. ते द्यायला पाहिजे, ते तुम्ही देऊ करताय. येस. सिमन्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेलं जे काही साहित्य आहे, आता आपल्याकडे इथं संगणकाची उपलब्धता ऑलरेडी होती, पण संगणक शिक्षक आणि त्याचबरोबर यांच्या कंपनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्याला सगळी जी काही वर्षभराचं जी काही देखभाल दुरुस्ती असते, हे सगळं करण्याचं काम आदरणीय राणे सर असतील, मोहिते सर असतील, हे करतायतच. पण यांच्यावरती एक वेगळी कृपादृष्टी म्हणून आष्टेकर सर त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं की जी शाळेची रिक्वायरमेंट आहे किंवा आम्ही त्यावेळेस जिथं प्रत्येक शाळेला भेट देतो तिथं गेल्यानंतर तिथं जे काही वाटलं तोच एक किस्सा सरांनी आता सांगितलं की या शाळेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे, तर ती व्यवस्था त्यांनी करून दिली. तर अशा पद्धतीचं हे सगळं करत असताना आता आपण आमच्याकडं संगणक तर आपण दिलेलेच आहेत, पण इलेक्ट्रॉनिक्सचा कोर्स सुद्धा जो उपलब्ध केला हो, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, सगळ्यात पहिले सांगतो, माझी कृपादृष्टी वगैरे काय नाही. आमचे जेवढे सगळे कामगार आहेत, आमचे कामगार सभासद आहेत, ते दर महिन्याला काही ना काही 50 रुपये 100 रुपये अशी रक्कम देत असतात. त्याचबरोबर आमचे काही मॅनेजर्स आहेत, ते आम्हाला मदत करत असतात. दर महिन्याला काही लोक करतात. त्याच्यातून जे काही आमचा जो काही फंड तयार होतो त्याच्यातून आम्ही हे सगळं करतो. आणि कंपनीची आम्हाला अप्रत्यक्ष मदत होते की काही बाबा कधीतरी काही वेळ आली तर काही आम्हाला मदत करायची वेळ आली, आता आम्हाला सुद्धा इकडे ते पाठवलं त्याची वेळ, तर ते आम्हाला ते मदत करतात. आता परत कसं आहे की आम्ही तोच आम्ही विचार करत होतो आणि आम्ही 7-8 वर्षापूर्वी विचार केला की येणाऱ्या काळात प्लंबर चांगले मिळणार नाहीत. आता चांगले प्लंबर तुम्हाला मिळतात का? बरोबर. प्लंबर शोधावा लागतो. हो. इलेक्ट्रिशियन काय लोक हेल्पर म्हणून जातात आणि इलेक्ट्रिशियनचंही शिकतात, तर त्यांच्यासाठी काय? तर तेव्हा राणेसाहेबांनी आम्ही अशी चर्चा करत होतो की अरे आता प्लंबिंग आपण शिकू शकतो का? तर आपल्याकडे प्लंबिंग शिकवायला काय नाही. तर आमच्याकडे आता राणेसाहेब स्वतः इलेक्ट्रिकल बरोबर. इंजिनियर आहेत. तसे आमच्याकडे आमची कंपनी इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे कधी कधी आमचे जुने जे सहकारी होते ते पण आता ह्याच्यामध्ये येऊन शिकवतात. शेट्टी आणि सर वगैरे. तर तेव्हा आम्ही विचार केला की इलेक्ट्रिकलमध्ये काहीतरी शिकवता येईल का? ज्या लोकांना परिस्थितीमुळे फक्त बाबा हे काम कर, आता कन्सील वायरिंग करायचंय, हे याला चर मारून दे, हे कर, बरं त्याला हे माहिती नाहीये अर्थिंग किती महत्वाचं आहे, बरोबर, अर्थिंग केलं पाहिजे की नाही, MCB काय महत्वाचं आहे, ELCB काय महत्वाचं आहे. तर मग ह्याच्यामुळे तो एक कोर्स डिझाईन झाला. आणि आधी आम्ही आमच्या युनियन ऑफिसमध्ये ठाण्याला आम्ही ते केलं. मग नंतर आम्ही म्हणालो की ह्या शाळेचं तर असं आहे नेहमी, या तुम्ही बरोबर. काही चालू करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि म्हणजे मला बघा कसे योगाय वसत बघा, इकडच्या नगराचं नाव आहे आंबेडकर नगर, बरोबर, शाळा आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने. तर ह्या इथे आम्ही म्हणालो की इथे जी सगळी आपली लोक राहतात, कारण आम्ही आमच्या कंपनीच्या मागे बघत होतो बरोबर. काय चाललं आणि कधी मागे वळलं नव्हतो. तर इकडून हा सगळा वर्ग इलेक्ट्रिशियन प्लंबर जात असणार. मग आपण म्हणालो ते सुरू करूया. आणि दर कुठली बॅच सुरू केली तर तुमच्याकडे मुलं आली आणि पळून गेले असं होतच नाहीत. आपण मागच्या वेळेला लहान म्हणजे मी मागच्या वेळेला बघितलं, अरे एवढी लहान मुलं म्हणजे ते जाऊन उद्या वायरिंग करणार नाहीत, पण ते घरात कुठून वायर कशी गेली आणि काय आहे, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, एवढं तरी करतील. म्हणजे आपण त्यांना इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण त्यांना सुजाण करण्याचा आपण प्रयत्न केला. आणि त्याच्यासाठी मुलांना ह्या सगळ्याबरोबर, कारण विद्युत म्हणजे वीज आहे, विजेला काहीच पर्याय नाही. बरोबर. आणि वीज ही कंडक्टर म्हणजे वायरमधूनच ती वाहणार आहे. तर त्याच्यासाठी जे काय करायला पाहिजे, तर त्या जी काही मुलं आहेत त्याच्यातून शिकतायत तुमच्याकडून, ती मुलं घरी जाणार, त्यांच्याकडे कुठेही चाळीमध्ये वगैरे बघणार, अरे ही वायर अशी बरोबर नाही. तर ती जेव्हा मोठी होतील तर तेव्हा ते नीट करतील. आणि त्याच्यातूनच म्हणजे काय होईल की आपल्या शाळेने जे ठरवलं आहे की मुलांना सगळ्या क्षेत्रात तयार करायचं, त्याला हातभार म्हणून त्या इलेक्ट्रिशियन तो 100 तासाचा कोर्स आहे, त्याची मला वाटतं त्याचं फलित इकडे आपण आल्यानंतर झालं असं आम्हाला वाटतं. नक्कीच आहे. संगणक दिलेले आहेत, संगणकाच्या बरोबरच इलेक्ट्रिकचा एक छोटासा कोर्स 100 दिवसांचा की 100 तासाचा. 100 तासांचा सॉरी, त्याच्यामध्ये मुलांना विजेच्या संदर्भामध्ये खूप चांगलं ज्ञान आत्मसात व्हावं, किमान त्यांनी आपल्या घरातलं तरी व्यवस्थित करावं. आणि तशा पद्धतीचे जवळजवळ 2 ते 3 बॅचेस या ठिकाणी राणे सर स्वतः येत होते, त्या या ठिकाणी झालेले आहेत. त्याचबरोबर पुढे जाऊन सर गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक वेगळं ऑनलाईन म्हणजे वादविवाद स्पर्धा असतील
त्याच्यामध्ये सुद्धा खूप म्हणजे इथं आपल्याकडे संगणक शिक्षिका म्हणून सुप्रिया मॅडम आणि हो. त्या भालदेराव मॅडम काम करतायत. तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा नंबर आलेले आहेत सर आपले. होय, होय. तर गुरुजी फाउंडेशन आणि आपलं कसं नातं आहे आणि त्या काय स्पर्धा आता बघा, मी म्हणणार ना की जगात सगळे लोक वाईट नसतात, तर चांगले लोक असतातच. आणि ह्या सगळ्यांचं मिळून नेहमी जगाचा विकास होत असतो. तसंच जसं आम्हाला तुम्ही कळलात की अरे बाबा हे काहीतरी करतायत चांगलं, काहीतरी शाळा मोठी दिसते, काहीतरी मोठी दिसते म्हणजे काहीतरी आहे. तसंच जेव्हा आम्ही हे सगळं करत होतो तर गुरुजी फाउंडेशनच्या लोकांना कळलं की आम्ही हे करतोय. मग काय असतात की अशी जी लोक धडपडी लोक असतात ती सगळी एकमेकाला भेटत असतात Yes, कुठे ना yes, कुठे. agree. तर तेव्हा कळलं आणि त्या स्क्रॅचच्या त्या ह्याच्याबद्दल आम्ही ऐकलं तर आम्हाला कुतूहल आलं की परत हीच आपली प्रयोगशाळा Yes, आहे, छत्रपती शाहू महाराज विद्यालय. तर ह्याच शाळेत आपण चालू परत करू. जाऊ आणि इकडची मुलं आहेत, ही इकडची मुलं ही खरंच ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतील. आणि या स्क्रॅचच्या प्रोग्राममध्ये काय होतं, छोटे छोटेसे सॉफ्टवेअर म्हणजे छोटे छोटेसे प्रोग्राम याच्यात बनवता येतात. आणि ते प्रोग्राम छोटे छोटेसे प्रोग्राम बनवले की मुलांमध्ये एक संगणकाचा एक कॉन्फिडन्स यांच्यामध्ये निर्माण होतो की मी हे करू शकतो. आणि हे असे छोटे छोटे प्रोग्राम ह्यांनी केले आणि ते गुरुजी फाउंडेशनने फार चांगले केलेले आहेत आणि ओपन सोर्सचे प्रोग्राम आहेत. आत्ता पण मी येताना बघितलं की एक मुलगा शिकवत होता, बरोबर. हे त्या स्क्रॅचच्या फलित आहे. आणि हे खरं सगळ्यांनी येऊन बघितलं पाहिजे की ही जी मुलं मस्ती करत असतात, फिरत असतात, मुलांनी मस्ती केलीच पाहिजे. पण बघा ही मुलं शिकवतात, पण आता त्या मुलांचा आम्ही मुलांनी विचारलं की ह्याच्या पुढे कोण शिकवणार, सगळी मुलं म्हणतात आम्ही शिकवणार. बरोबर. तर हे त्याच्यातून झालं, त्या म्हणजे छोटासा कोर्स आणि एकदम छोट्याशा ह्याच्यात दाखवलं की म्हणजे आपल्या कार्टूनमध्ये ते कसं हलतात, पाय कसा हलतो, हात कसा हलतो, डोळे कसे हलतात, हे छोट्या छोट्या गोष्टी त्या स्क्रॅच याच्यातून आल्या. आणि मी तुम्हाला जसं बोलत होतं, असे धडपडे लोक सगळे एकमेकांना भेटत असतात. मग ते म्हणतात अरे हे शिकवायचं आहे का, तर आम्ही शिकू शकतो, चला मग सुरू करूया. मग शाहू महाराज विद्यालयाची लोक आली, सोनवणे सर आले, झालं आता ही मुलं शिकायला लागली. आता आम्हाला लक्ष पण द्यावं लागत नाही, आता हे चालूच आहे, ज्ञानगंगा चालूच आहे. आता याला जोडून मी सांगतो सर, मागच्या 2 आठवड्यापूर्वी महाराष्ट्र राज्याची अनुसूचित जाती जमाती कमिटी आपल्याकडे आलेली होती. त्याच्यामध्ये जवळपास 12 का 15 आमदार होते. ते आमदार सगळे समोर बसलेले होते. आता जो उल्लेख तुम्ही केला स्क्रॅच कोर्सचा, त्याच्याच माध्यमातून ओंकार, हणूक आणि आदेश नावाचे जे आपले विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी एक प्रोग्राम तयार केलं होतं की स्वच्छतेच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये जनजागृती कशा पद्धतीची करायची. त्याचं प्रेझेंटेशन ऑन इथे समोर ते आमदार सगळे आणि ती शिष्टमंडळ समोर बसलेलं होतं आणि त्या विद्यार्थ्यांनी त्याचं प्रेझेंटेशन केलं. त्याचबरोबर आणखीन पुढे जाऊन शाहू महाराज विद्यालयामध्ये इथल्या विद्यार्थ्यांनी का प्रवेश घ्यावा याच्यासाठी सुद्धा एक छोटीशी क्लिप 4 ते 5 मिनिटाची त्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. तर हे म्हणजे सिमन्स कंपनी आणि शाहू महाराज विद्यालय हे जे काही एक नातं, एक बॉन्ड तयार झालेला आहे आपला, तो हा असाच कंटिन्यू राहणार आहे. आता आपण सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्स कोर्सच्या संदर्भामध्ये, संगणकाबाबतीत, आता यापुढे आणखीन भविष्यामध्ये तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षित किंवा आम्हाला असं वाटतं की अजून काय आता येते. आत्ता मध्ये एक आपल्याकडे कार्यक्रम झाला, त्यावेळेला आम्ही एक डिक्लेअर केलं आहे की शाळेतली पहिली जी 5 मुलं येतील त्यांना आम्ही बक्षीस द्यायचं ठरवलेलं आहे. बरोबर. पण ते करताना आमच्या डोक्यात कुठेतरी असा एक विचार येतोय की समाजातनं मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही. अगदी खरं. कुपोषणाच्या बाबतीत एक प्रॉब्लेम आहे आणि दुसरं आहे अपयश. आता अपयश आणि मानसिक आरोग्य हे एकमेकाशी कनेक्टेड आहे, संबंधित आहे. तर ह्याच्या बाबतीत काही करता येईल का, म्हणजे पास तर होतात, त्यांचा उदो होतो, बरोबर, नापास होतात जेव्हा मुलं, तर त्यांच्यासाठी काही करता येईल का हे डोक्यात येतं. मला वाटतं तुम्ही पण काय तुम्हाला सुचलं तर. नापास होणारी पण मुलं आहेत, ती काही मुलं बुद्धू नसतात, बरोबर, ते त्या परीक्षेत नापास झालेले असतात, बरोबर, ते दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये चांगले असू शकतात. तर मला वाटतं शाळेने त्यांच्या जर काही त्यांचे गुण हेरले आणि आपण काय करू शकलो तर मला वाटतं काहीतरी वेगळा आपण उपक्रम हातात घेतला असं होईल. त्याचबरोबर कुपोषणाच्या बाबतीत मुलांमध्ये, मुलींमध्ये जागृती आपल्याला आणता आली तर ते एक काहीतरी करायचा, म्हणजे असा जस्ट आमच्या डोक्यात असा विचार आहे. ते शिवधनुष्य आहे, पण आपण प्रयत्न काहीतरी करू शकतो. तर शाळेने, मला वाटतं तुम्ही सोनवणे साहेबांशी हे बोललात, मी सोनवणे साहेबांशी बोलणार पण आहे याच्यावरती.
तर आपल्याला आणि शिक्षकांशी बोलता बोलता ह्याच्यातून काहीतरी कळलं की बाबा मुलं नापास होतात, ती मुलं का नापास होतात, का आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे ते बघण्यासाठी. बरोबर. तर ते तुम्हाला माहिती असणार, तुम्ही त्या मुलांमध्येच असतात किंवा आमच्या शिक्षिका आहेत त्यांना माहिती असणार. तर त्याच्यातून आपल्याला कळलं की मुलं का नापास होतात, मग त्याच्या बाबतीत काय करता येईल का. एक मानसिक आरोग्य कसं आपलं चांगलं ठेवायचं, तो त्यासाठी आपल्याला काही छोटे छोटे वर्ग घेता येईल का, तो आमचा एक विचार आहे त्यासाठी. आणि हे सगळं करत असताना आपण येणाऱ्या काळात आपल्याला जी आव्हानं आहेत ती कुठली आव्हानं असतील आणि ती आव्हानं कशी आपण पेलायची, कारण रोज काहीतरी बदल घडतो, असं काहीतरी करायचा प्लॅन आहे. तर तुम्ही सांगायचं की सर हा, म्हणजे मी तुम्हाला एक ढोबळ मनाने सांगितलं तर असं आम्हाला तुम्ही सांगावं, आणि मला वाटतं तुम्ही एकदा केलं की ते मग वाऱ्यासारखं पसरू शकतं सगळ्या ठिकाणी. अगदी खरं आहे सर. निश्चितच सरांचं जे बोलणं आहे तो आणखीन तुम्ही जे सांगाल ती मदत करायला आम्ही तयार आहे, कारण ऑलरेडी सगळं इथं आहे. त्याच्यात आणि ॲडिशनल म्हणून जे 2 मुद्दे सरांनी सुद्धा सांगितले ते खरंच विचार करण्यासारखे आहेत. पास होत आहेत पण नापास झालेले विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांचं जे अपयश आहे ते कुठेतरी त्यांना मार्गदर्शन करून, त्यांना काउन्सिलिंग करून पुढे त्यांना या सगळ्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणखीन ठेवण्यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर कुपोषणाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही आपल्याकडे आता चांगलं जेवण येतं सर इथं, पण काही विद्यार्थ्यांच्यामध्ये स्वतःहून ते पुढे येत नाहीत. तर अशांसाठी काउन्सिलिंग हा एक विषय, समुपदेशन जे आहे तर ते तुम्ही आणि आपण मिळून ते निश्चितपणाने करू. आता व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी ज्या उपलब्ध होत आहेत आणि मग भविष्यामध्ये विद्यार्थ्यांनी या व्यवसाय शिक्षणाकडे कशा पद्धतीनं वळलं पाहिजे, आपल्याला काय वाटतं नेमकं याच्यामध्ये ज्या बाबतीत आता, कारण बघा मी पण सिमेंट ट्रेनिंग सेंटरचा ॲप्रेंटिस आहे. मी 86 ते 89 मी पण ॲप्रेंटिसशिप केली. आता ट्रेड बदलत आहेत, पण आता समाजात ज्या गोष्टींची गरज आहे महत्त्वाची, मी जसं तुम्हाला बोललो चांगला प्लंबर, चांगला इलेक्ट्रिशियन तुम्हाला पटकन मिळत नाही. बरोबर. तर ही जे काही म्हणजे जिकडे माणसाचंच कौशल्य उपयोगाला पडणार आहे, तर तो एक असा एक लेअर असणार आहे. तर त्याच्यात आपल्याला कसं चांगलं बनता येईल ते मला वाटतं मुलांनी जास्त शिकून घेतलं पाहिजे. आणि ते करत असताना तुमचं स्वतःचं डिजिटलायझेशन तुम्हाला करण्याशिवाय काय पर्याय नाही. आता ATM म्हणा काय म्हणा, तर सगळं कसं मोबाईलवरती येतं, तुम्हाला त्यात पर्याय नाही. तो वाहणारा प्रवाह आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला तुम्ही त्याच्यात राहायला पाहिजे. पण हे करत असताना हे जे काही गोष्टी त्या हेरल्या पाहिजेत किंवा हे आपल्याला महत्त्वाचं आहे. हे आता इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत, तर इलेक्ट्रिक गाड्यांची देखभाल हा एक नवीन चॅलेंज आहे. बरोबर. तर तो आपल्याला त्याच्यात काय शिकता येईल. आपल्याला समजा अगदी आपल्याला, कारण सगळे इंजिनियर होऊन काय करणार हो, बरोबर सगळे, कारण सगळ्यांना नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजेत. बरोबर. तर मग ह्या मुलांनी स्वतः असं ठरवलं पाहिजे की मीच मालक राहणार आहे, मीच करणार हा व्यवसाय. आणि म्हणजे कसं की इलेक्ट्रिक गाडी आली तर लोकांनी सांगितलं पाहिजे अरे त्या आंबेडकर नगरमध्ये अमुक मुलगा आहे, त्याच्याकडे तुम्ही जातो करणार, असं आपण व्हायला पाहिजे, असं मला वाटतं. कारण जिकडे माणसांचीच गरज आहे ती कौशल्य शिकली पाहिजे. कारण फार आपण नाही म्हणत मी हा बनेन आणि मी तो बनेन, बनणं तर चांगलीच गोष्ट आहे, पण जवळ जे आहे ना, आणि ह्याच्यातून तुम्ही मान मिळू शकतो, तुम्हाला पैसे मिळू शकतात, तुम्हाला सगळं होऊ शकतं आणि लोकांची सेवा पण करू शकते. निश्चितपणानं सरांनी खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. जे काही तुम्ही बनणार आहात, समाजाची गरज आपल्या आजूबाजूला फार कुठेतरी मोठं जाऊन काहीतरी करण्यापेक्षा जिथं मी राहतोय, ज्या एरियामध्ये मी राहतोय तिथल्या लोकांची काय गरज आहे आणि त्या प्रत्येक क्षेत्रात, आता सर्वजण शिवाजी बनणार नाही आहेत, पण जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रातलं तुम्ही शिवाजी बनलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, शाहू महाराजांची प्रेरणा, बाबासाहेबांची प्रेरणा, शाहू महाराजांची प्रेरणा आपण घेतली पाहिजे. आणि त्याच हेतूनं सिमन्स एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट हे त्याच पद्धतीनं काम करतं आहे. पुढं जाऊन या ठिकाणी सरकारी नोकरी आणि व्यवसाय यापैकी विद्यार्थ्यांनी कोणतं क्षेत्र निवडलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? फार कठीण प्रश्न आहे हा, पण मला वाटतं व्यावसायिक शिक्षणाकडे जोर देऊन मला वाटतं मुलांनी पुढे गेलं पाहिजे. आणि जसं तुम्हाला बोलत असे की हे स्किल, ही तंत्र जर तुम्ही आत्मसात केली, कारण नोकऱ्या किती लोकांना मिळणार, बरोबर, हा एक प्रश्नच आहे. कारण तो फार राजकीय प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही न बोललेलं चांगलं. परंतु एकंदरीत आपण रोज क्षेत्र बदलते. आता बोलू ना की एक पहिले मेकॅनिक होता, तो मेकॅनिक करायचा, पण आता ते इलेक्ट्रिक आलं आहे. मी बोलू ना आता तर
आता नवीन हे आहे, आता तुम्ही ते बदलू शकता का इलेक्ट्रिक गाड्या ह्याच्यावरती, तर इलेक्ट्रिक गाड्या येणार. तर इलेक्ट्रिक, आता मी ही गाडी रिपेअर करताना मला इलेक्ट्रिक गाडीचं मला सगळं कळलं पाहिजे, माझ्याकडे सगळं हे आलं पाहिजे. तर ते नवीन चॅलेंज आहे. तसं तुम्हाला बोलत होतं की प्लंबिंग असो, प्लंबिंग पण हे नवीन चॅलेंज आहे. मोठमोठ्या इमारती होत आहेत, मोठमोठ्या इमारती होत आहेत. तर 50-50 मजल्याच्या इमारती होतात. हां. त्याच्यामध्ये त्याचं प्लॅन कन्सिडर करणं तर ते फार जोखमीचं काम आहे. अशी आव्हानं स्वीकारली पाहिजे, कारण तिकडे तुमची किंमत राहील. बरोबर. तिकडे तुम्ही बाबा तुमच्याकडे बोला, अरे ह्या माणसाकडेच आपण गेलं पाहिजे, ह्या Approach माणसाकडेच आपण गेलं पाहिजे. आणि अर्थात ज्यांच्याकडे Skill आहे. ज्यांच्याकडे शिकण्याच्या बाबतीतली बुद्धिमत्ता आहे, आकडेमोडीतली बुद्धिमत्ता आहे, तर त्यांनी अर्थात ती क्षेत्र त्यांच्याकडे आहेत. IIT आहे, हे आहेत, तर ती क्षेत्र आहेत. त्याचबरोबर ज्यांच्याकडे परिस्थितीनुसार ज्यांना मोठं शिक्षण घेण्याचे पैसे नसतील, तर त्यांनी ह्या वाटा शोधल्या पाहिजेत. त्यांनी व्यावसायिक शिक्षणाकडे जोर दिला पाहिजे. पण व्यावसायिक शिक्षणाकडे जोर देताना येणाऱ्या 10 वर्षातली आव्हानं कुठली आहेत, त्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला, की चांगला मोटर वाइंडर मला बनता येईल का, बरोबर. चांगलं मला मी जसं तुम्हाला बोललो की याचा मेकॅनिक बनता येईल का. आता TV मेकॅनिक दिसतात का, कारण तो TV काढायचा आणि टाकून द्यायचा असतो. बरोबर. पण गाडी टाकून देत नाही माणूस. प्लंबिंग म्हणलं तर पाणी तर यायलाच पाहिजे, तर ते राहणारच आहे. अशा Long life ह्या सगळ्या लॉंग लाईफ अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि सतत नवीन काय घडतंय याच्यासाठी Update तो मोबाईल सतत जो आहे, आता त्या मोबाईलचे दुसरे दुष्परिणाम आहेत. त्या सोडून द्या, पण रोज काय नवीन घडतंय, मग त्याच्यावरती मी त्याचा एक ॲप बनवीन आणि माझ्यासारखे अजून 100 व्यावसायिक इकडच्या भागामध्ये मिळतील आणि ते चांगली सेवा देतील, सुरक्षित सेवा देतील. असं पण तो माणूस तो करू शकतो आणि स्वतःचा विकास करू शकतो. आणि त्याचबरोबर आपल्या समाजाचा पण पुढे घेऊन जाऊ शकतो. काय आपण पुढे गेलं तर दुसऱ्याला हात दिलाच पाहिजे ना आपण. अगदी खरं आहे सर. आणखीन एक 10वी पास झाल्यानंतर आपल्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप जी आहे आणि स्टायपंड पण तुम्ही विद्यार्थ्यांना देता. पण आम्ही जसं तुमचं आमच्याकडे लक्ष आहे, तसं आमच्या शाळेत त्या वरच्या खिडकीतून सुद्धा आमचे जे 10वीचे वर्ग आहेत तिथून पलीकडे बघताना तिकडं मुलं प्रॅक्टिकल करताना दिसत आहेत, तिकडं मेसमध्ये जेवताना दिसत आहेत, त्यांचा एक वेगळा वेश आहे. हे नेमकं काय, ह्याच्याबद्दल काय सांगाल? काय बघा की आणखी इथं मी थोडंसं ब्रेक करतो आपल्याला. 2 मुलं आमची तुमच्याकडे सावंत, साहिल सावंत आणि हर्षल सावंत नावाची ही जी 2 मुलं अतिशय चांगल्या पद्धतीची इलेक्ट्रिशियन ते आणि आपल्याच कंपनीमध्ये ते पुढं 11वी-12वी झाल्यानंतर पुढं काम करतात. एक मुलगी पण तुमच्याकडे लागली आहे. नंतर ती म्हात्रे, आमच्या म्हात्रे मॅडम आहेत, त्यांची मुलगी आहे. नाही काय आहे की 1964 पासून हा जो कोर्स आहे म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप स्कीम आहे, त्याच्यामध्ये 3 वर्षाचा विविध ट्रेडमधला कोर्स पहिल्यापासून चालू होता. मी जसं बोलत होतो, असे आमच्यासारखे माझ्यासारखे बरेच चांगले लोक ट्रेनिंग सेंटरनी सिमेन्सला दिली आणि औद्योगिक क्षेत्राला पण दिली. बरेचसे लोक मोठमोठ्या पदावरती काम करतात, कारण हे झाल्यानंतर तुम्ही तुमच्या डिप्लोमाला 2nd इयरचं ॲडमिशनमध्ये तुम्हाला त्याचा फार उपयोग होतो. आणि आता इकडे इलेक्ट्रिशियन आणि फिटरचे कोर्स आहेत, तर चांगल्या पद्धतीचं शिक्षण इकडे दिलं जातं की जेणेकरून तुम्ही उद्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करायला गेलं तर त्याचा उपयोग होतो. अगदी बरोबर. आमच्या ट्रेनिंग सेंटरमधून असे बरेचसे लोक शिकले आणि पुढे गेले. आणि त्याच्यामध्ये काही लोक अगदी एका युनिटचे मॅनेजर झाले. काही लोकांनी परदेशात जाऊन स्वतःचा दबदबा निर्माण केला ह्या सिमेन्स ट्रेनिंग सेंटरच्या ह्याच्यातून. आणि आता बघा ही स्थापना पण केली ऐक्य एज्युकेशन वेलफेअर ट्रस्टची. आपलं ऐक्य ट्रस्ट जे आहे ती स्थापना पण करायला त्या सिमेन्स ट्रेनिंग सेंटरचीच मुलं होती, कारण आमचे मालेसाहेब जे होते पहिले त्यांनी स्थापना केली, ते ट्रेनिंग सेंटरचे होते. अशोक राणेसाहेब ट्रेनिंग सेंटरचे आहेत, मी ट्रेनिंग सेंटरचा आहे ह्या सिमेन्स ट्रेनिंग सेंटरचा. तर इकडे सर्वांगीण पद्धतीने लक्ष दिलं जातं आणि शिस्त ही चांगल्या प्रकारे तुमच्यात जोपासली जाते. आम्ही नेहमीच इकडे तिकडची लोकं पण येतात आणि तुम्ही कधी बोलवलं तर तिकडचे जे आमचे सर आहेत ते तुमच्या मुलांना येऊन दरवर्षी त्याच्याबद्दल माहिती पण देतील. तुम्ही फक्त सांगायचं की सर तुम्ही इकडे या, तर आमचे तिकडचे मॅनेजर आहेत, दे आर एनी टाईम दे आर हॅपी टू कम टू यू, कारण त्यांना शाळा माहिती आहे, तुमच्या शाळेचा आवाज ते नेहमी ऐकतात, तर ते येतील आणि तुमच्या मुलांना नक्कीच मार्गदर्शन
नक्कीच सर येत आहेत ते. आम्ही ऑलरेडी संपर्क येऊन सगळ्या मुलांना पॉम्पलेट देणं, ती माहिती देणं हे मागच्या 4-5 वर्षापासून चालू आहे आणि त्याच्यातनं चांगला बेनिफिट सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना मिळतोय. त्यातले काही विद्यार्थी चांगल्या ठिकाणी आता तुम्ही जसं म्हटलं इलेक्ट्रिशियन फिटर म्हणून ते चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आता येऊया आपण साहेबांच्याकडे. सुरुवातीलाच आपण सांगितलं साहेबांच्याबद्दल. साहेब एक उत्तम व्यावसायिक, स्वतः त्यांची कंपनी सुद्धा तुम्ही बघितली असेल चांगल्या पद्धती. त्याचबरोबर शिक्षणाविषयी आस्था असणारं एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्याकडे बघतो आणि सगळे मुलं तर त्यांना लाडके मामा म्हणतात. मग आपलं आणि त्यांचे कसे ऋणानुबंध आहेत, काय सांगाल त्याबद्दल? काय आहे की शक्यतो आम्ही राजकीय लोकांच्या जवळपास जास्त जात नाही, कारण आपली वेळ त्यांची वेळ सगळी खरं आहे. जुळणार नाही. पण जेव्हा आम्ही सुधाकर सोनवणे साहेबांकडे जेव्हा आम्ही आलो तर आम्ही पहिला आमच्या डोक्यात होतं की नगरसेवक वगैरे होते काय आपले कसे बोलतो. पण इथे आल्यानंतर सगळ्यांचं जे कौतुक करतं, म्हणजे तुम्ही आता कोणतरी आलात म्हणून तुमचं करतील, तर आमच्या शिक्षिका आहेत त्यांचं पण कौतुक करतात. आमच्यातला कुठलाही म्हणून, म्हणजे फक्त आता आम्ही आलो असं नाही. आणि बोलताना म्हणजे आम्हाला कधी कधी वाटतं की अरे हा माणूस PhD आहे काय, की शिक्षणाचं घ्या, वेल्डिंगच्या बाबतीत घ्या, सोलार पॅनलच्या बाबतीत घ्या, क्रीडा म्हणजे हे बघा, सरकारच्या योजना बघा. आता योजना तर त्यांना माहिती असेल कारण त्यांचं फील्डच आहे. सरकारच्या योजना बघा आणि आपल्याला जो मदत करतो आहे त्याला कसं आपण बांधून ठेवायचं आपल्याबरोबर. तर त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल एक आमचं प्रेम आहे, आदर आहे. आणि त्यांचा पण तसाच आहे. म्हणजे हा फक्त वन वे ट्रॅफिक नाही आहे, हे 2 वे ट्रॅफिक आहे. कदाचित आम्ही शाळेत इकडे आलो तर आम्हाला वाटणार इकडे आलो ना तर आपण कमीत कमी तासभर अडकणार, कारण ते आल्यानंतर तुम्ही इकडे ह्या शाळेला देताय याची जाणीव म्हणजे कृतज्ञता आहे ना. अगदी तर ते म्हणजे हे राजकारणी माणसांच्या ह्याच्यात असणं हा म्हणजे जरा हा माणूस वेगळाच थोडा आहे त्या बाबतीत. आमच्या बाबतीत म्हणजे आता हा माणूस म्हणजे मी एकेरी नाही म्हणते, हे आपुलकीने सांगतो हां, की हा माणूस एक वेगळ्या याचाच आहे की सगळं त्यांच्याकडे म्हणजे ते शिक्षणाचं पटापट शिक्षणाचं बोलतात. मग वेल्डिंगच्या बाबतीत बोलत तर तेच बोलतात. मग सोलार पॅनलचं काय आहे तर ते बोलतात. मग क्रीडा याच्यामध्ये काय करता येईल त्याचं बोलतात. आणि आता हे सभागृह केलं आहे, हे सभागृह करताना पण जी कल्पकता वापरलेली आहे तर हे म्हणजे दूरदृष्टी असलेले व्यक्ती. आणि त्याच्यामुळे आमचे हे गेले 7-8 वर्षाचे ऋणानुबंध त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे ते ऋणानुबंध पुढेच असेच आमचे टिकत राहणार आहेत. आपल्या इथले जे शिक्षक, तुम्ही दिलेले संगणक शिक्षिका वगैरे हे चांगल्या पद्धतीनंच काम करतात, पण इथं असणाऱ्या शिक्षकांच्या बद्दल सुद्धा अर्थात ना साहेब, काय असतं, ही दहीहंडी आहे. बरोबर, अगदी बरोबर. ही दहीहंडी आहे. मनोर एक हां, सोनवणे साहेब भांडी फोडतायत, पण खालचा प्रत्येक थर आहे ना तो महत्त्वाचा आहे. तर तुम्ही शिक्षक आहात ना, तो बरोबर पहिला खालचा ग्राउंड फ्लोअरचा थर आहे, कारण त्याच्यावरती सगळे उभे राहिलेले आहेत. कारण तुम्ही जर का दुस्वास केला असता की काय हे कुठले आले शिकवायला, आम्हाला काय करायचं आहे, तुमची पण तशीच भावना आमच्या शिक्षकांबरोबर आहे. तुम्ही पण त्यांना तुमच्यातले समजता. तर त्याच्यामुळे तुम्ही लोक आहात आणि तुम्ही योजना येतील हो, त्या योजना अंमलात आणणं. त्यामुळे तुम्ही दहीहंडीचा सगळ्यात खालचा थर तुम्ही आहात, त्याच्यावरती सगळी आहे. ते आम्ही मध्ये कुठेतरी असतो, मागून बाजूने येतो. आता आमच्या शिक्षिका आहेत त्या मधल्या वरच्या थरात आहेत, त्याच्या वरच्या थरात ही मुलं आली, त्याच्या वरच्या थरात तुमचे सगळे आपले साफसफाई करणारे इकडचे कामगार सगळे ते आले. आणि मग असं करून मग सोनवणे साहेब वरती हंडी फोडत असतात दरवेळेला. अगदी दहीहंडी आहे. अगदी खरं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुफंत या म्हणीप्रमाणे आपण हे सगळं एक चेन आहे आणि या चेनमध्ये आपण सगळेजण एका वेगळ्या मायेनं आपुलकीनं ऋणानुबंध जपण्याचं काम करूया. आणि इथल्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी जे जे काही लागेल ते देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तुम्ही आता सर पुढं जाऊन सिमन्स आणि शाहू महाराज विद्यालय एक वेगळं नातं तर तयार झालेलंच आहे. आणखीनही काही कोर्सेस किंवा आणखीन नवीन उपक्रम जे ते आपण देणार असाल निश्चितपणानं, त्याबद्दल नो डाऊट. आणि ही जी वाटचाल आहे आपली ही असंच. तुम्ही 50 वर्ष म्हटला, मी तर म्हटलं तुम्ही नसेन मीही नसेन, पण भविष्यामध्ये हे जे ऋणानुबंध शाहू महाराज विद्यालय भिंतच मध्ये आहे फक्त, पण एक बॉन्डिंग जे झालेलं आहे ते एक वेगळ्या प्रकारचं आदरणीय सोनवणे साहेबांच्या माध्यमातून, सिमन्स ऐक्य आणि वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे जे लागतील ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत. फक्त तुम्ही सांगा की आपल्याला हे करायचं आहे. आणि त्यामुळं खरं तर आपण ही पुढं जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अगदी चांगली गोष्ट आहे.
खरं तर समाजामध्ये आजकाल माझा फायदा काय आहे, मला वैयक्तिक काय मिळते, यापेक्षा समाजाला काय मिळते, माझ्या सोबतच्या माणसांना काय मिळते, हे देण्यासाठी आपण तत्पर आहोत. आणि ते देण्यासाठी सिमन्स ऐक्य आणि वेलफेअर ट्रस्ट आपल्याला सतत मदत करत राहील, हा विश्वास आदरणीय आष्टेकर सरांनी आपल्याला आज या निमित्तानं दिला. सर, आपण वेळात वेळ काढून, आपलं बिझी शेड्यूल असतं, खरं तर आपण परदेशामध्ये जात असता, कंपनीचं एवढं मोठं व्याप आहे, कामगार सगळे सांभाळायचे, आणि या सगळ्या माध्यमातून तुम्ही आमच्या शाहू महाराज विद्यालयाची विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप चांगली माहिती, नवीन जे आमचे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर आपल्या माध्यमातून काय काय करता येईल याचं सुद्धा सुंदर विवेचन आपण अगदी शास्त्रशुद्ध भाषेमध्ये आम्हाला समजावून सांगितलं. त्याबद्दल शाळेच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. तुमचेसह सगळ्यांचे आभार. आणि आमच्या ऐक्य ट्रस्टला जे जे आमचे कामगार बंधू मदत करतात त्यांचे खूप आभार. त्यांच्या विश्वासावरती आम्ही आहोत. आणि तुमच्या सर्व शाळेच्या सगळ्या तुमचे शिक्षक वर्ग, तुमचा सगळा इतर जो वर्ग जो Non-teaching staff. आपला हे आहेत तो, आणि अर्थात सोनाणे साहेब, सगळ्यांचे आभार. तुम्ही आम्हाला इकडे बोलवलं आणि छत्रपती शाहूंच्या म्हणजे आपण कुठेतरी छत्रपती शाहूंची इनडायरेक्टली सेवा करतोय अगदी. अशी संधी तुम्ही आम्हाला दिलीत, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.